मित्रांनो आता आपण क्वेश्चन नंबर 5 बघणार आहोत। या मागील व्हिडिओत आपण 1 2 3 4 क्वेश्चन पाहिलेले आहोत। ट्रिगोनोमेट्री प्लेलिस्ट मध्ये तुम्ही जाऊन बघू शकता। जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करा मित्रांनो। आता आपण क्वेश्चन नंबर 5 बघणार आहोत। क्वेश्चन नंबर 5 मध्ये tan थीटाची व्हॅल्यू जर 1 असेल तर आपल्याला काय फाइंड करायचं मित्रांनो, sin थीटा प्लस cos थीटा डिवाइडेड बाय sec थीटा प्लस cosec थीटा फाइंड करायचं आहे। म्हणून आपल्याला tan थीटा जे दिलं ते लिहून घ्या मित्रांनो। tan थीटा इज इक्वल्स टू 1, पण आपल्याला माहित आहे मित्रांनो काय, वी नो दॅट, काय माहित आहे आपल्याला, tan 45 ची किंमत काय आहे मित्रांनो, tan 45 ची किंमत 1 आहे। म्हणजेच हा RHS हा RHS इक्वल झाला, म्हणजे इथं tan आहे इथं tan आहे, म्हणजेच थीटाची व्हॅल्यू किती मित्रांनो, थीटाची व्हॅल्यू 45। जर थीटाची व्हॅल्यू 45 असेल तर आपल्याला sin 45 ची व्हॅल्यू माहित आहे। आपण बघूया आता काय दिलेलं आहे क्वेश्चन, sin थीटा म्हणजेच काय मित्रांनो, sin 45, थीटाची व्हॅल्यू किती आहे 45। मग ह्याची व्हॅल्यू किती आहे मित्रांनो, ह्याची व्हॅल्यू 1/√2, राईट। मग नंतर अजून काय माहिती आहे आपल्याला, cos थीटा, cos थीटाची किंमत काय, थीटाची किंमत cos 45, cos 45 ची पण किंमत काय आहे मित्रांनो, 1/√2, राईट मित्रांनो। मग पुन्हा आपल्याला माहित आहे sec थीटा, sec थीटा काय असते मित्रांनो, रेसिप्रोकल असते कशाचं, cos थीटाचं, म्हणजेच 1/cos थीटा, म्हणजेच हा काय होतो √2 कुठे जाते, न्यूमरेटर मध्ये, म्हणजेच cos sec थीटा ची व्हॅल्यू किती, sec 45, याची व्हॅल्यू किती राहते मित्रांनो, √2। त्याचप्रमाणे कोसेक थीटा म्हणजेच कोसेक 45, याची व्हॅल्यू किती असते मित्रांनो, √2। ही व्हॅल्यू आपण ठेवून टाकू आपण दिलेल्या क्वेश्चन मध्ये। दिलेला क्वेश्चन काय आहे मित्रांनो बघा, sin थीटा प्लस cos थीटा डिवाइडेड बाय sec थीटा प्लस कोसेक थीटा। मग sin थीटाची किंमत काय आहे मित्रांनो, 1/√2 प्लस अजून पुन्हा cos थीटाची किंमत काय आहे मित्रांनो, 1/√2। मग अजून sec थीटाची व्हॅल्यू काय आहे मित्रांनो, √2, आणि कोसेक थीटाची व्हॅल्यू काय, √2। इथं न्यूमरेटर इक्वल आहे, म्हणजे 1 + 1 √2, आणि हा इथं 1 + 1 किती होतात मित्रांनो, 2√2। मग वरी काय होते 2, आणि हा बघा हा न्यूमरेटर आहे, म्हणजे कुठे जाते, डिनॉमिनेटरच्या न्यूमरेटर मध्ये, 2 × √2 म्हणजे हा 2 कटला, आणि या √2 ला काय लिहिता येते, नुसतं 2। म्हणजेच आपल्याला काय कशाची व्हॅल्यू फाइंड करायची होती, sin थीटा प्लस cos थीटा डिवाइडेड बाय sec थीटा प्लस कोसेक थीटा ची व्हॅल्यू किती आली मित्रांनो, 1/√2, राईट मित्रांनो। आता ट्रिगोनोमेट्रिकचा क्वेश्चन नंबर 6 पाहणार आहोत। काय म्हणाले, प्रूव्ह दॅट, काय दिलेलं आहे मित्रांनो, एक क्वेश्चन सब क्वेश्चन आहे, फर्स्ट सब क्वेश्चन, त्याच्यामध्ये हा LHS आहे, हा LHS ला काय दाखवा म्हणाले, RHS सोबत इक्वल दाखवा म्हणाले। मग आपण दिलेलं जे दिलेलं ते आहे ते घ्या, LHS काय, लेफ्ट हँड साइड काय दिलेलं आहे मित्रांनो, sin² थीटा प्लस cos थीटा प्लस cos थीटा। इथं खाली काय नाही, म्हणजे काय आहे मित्रांनो, डिनॉमिनेटर मध्ये 1 आहे। मग हा क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 × sin² थीटा, sin² थीटा, आणि हा cos थीटा × cos थीटा काय होते मित्रांनो, cos² थीटा, आणि हा cos थीटाला cos थीटा। मग sin² थीटा प्लस cos² थीटा आपल्याला ते उत्तर माहित आहे, याची व्हॅल्यू किती येते मित्रांनो, 1/cos थीटा। मग आपल्याला माहित आहे मित्रांनो, ट्रिगोनोमेट्रिक रेशोचं 1/cos थीटाला काय लिहिता येते मित्रांनो, sec थीटा, म्हणजेच LHS किती आले मित्रांनो, sec थीटा। मग RHS काय आहे मित्रांनो, RHS किती आहे मित्रांनो, sec थीटा, म्हणजेच आपल्याला असं म्हणता येते sin² थीटा बाय cos थीटा प्लस cos थीटा इज इक्वल टू किती मित्रांनो, sec थीटा, राईट मित्रांनो।
ओके. मग मित्रांनो आता आपण क्वेश्चन नंबर 6 मधला सब क्वेश्चन कोणता सेकंड हे बघणार आहोत. LHS काय आहे हे लिहून घेऊया मित्रांनो. LHS काय आहे मित्रांनो, cos स्क्वेअर थिटा इन ब्रॅकेट 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. राईट मित्रांनो, हा LHS आहे, पण आपल्याला 1 प्लस tan स्क्वेअर थिटाचं रिलेशन माहित आहे. काय आहे मित्रांनो, cos स्क्वेअर थिटा इंटू 1 प्लस tan स्क्वेअर थिटाला काय लिहिता येते मित्रांनो, sec स्क्वेअर थिटा. राईट मित्रांनो, मग आपल्याला हा cos स्क्वेअर थिटा इंटू हा sec स्क्वेअर थिटाला काय लिहिता येते मित्रांनो, 1 बाय sec स्क्वेअर थिटा. सॉरी 1 बाय cos स्क्वेअर थिटा काय लिहिता येते मित्रांनो, sec स्क्वेअर थिटा 1 बाय cos स्क्वेअर थिटा. मग हा cos स्क्वेअर थिटा हा cos स्क्वेअर थिटा कटले, उरलं काय मित्रांनो फक्त 1. हा काय झाला मित्रांनो LHS. मग आपला RHS काय आहे मित्रांनो, RHS काय 1 आहे, म्हणजेच LHS हा इक्वल आहे कशासोबत, RH सोबत. म्हणजेच काय LHS काय आहे, cos स्क्वेअर थिटा इंटू 1 प्लस tan स्क्वेअर थिटा ची व्हॅल्यू किती आहे मित्रांनो, 1. या प्रकारे प्रूव्ह झालेला आहे. मग आता आपण क्वेश्चन नंबर 3 पाहणार मित्रांनो. आता क्वेश्चन नंबर 3 बघणार आहोत. हा 3 मार्कांसाठी बोर्डाच्या परीक्षेला विचारलेला आहे मित्रांनो. मग बघूया आपण काय आहे. खूप सोपं आहे. जर बघायला गेलं तुम्ही अंडर रूट असल्यामुळे कन्फ्यूज होत्या, मग कन्फ्यूज काय व्हायचं नाही. मग अंडर रूट असेल तर LHS जशाच तसे आपल्या नियमाप्रमाणे LHS लिहून घेऊया. 1 मायनस साइन थिटा प्लस 1 प्लस साइन थिटा. मग मित्रांनो आपण इथं काय करू, रॅशनलायझिंग करू. रॅशनलायझिंग जर करायचं असेल तर काय करताय मित्रांनो, 1 मायनस साइन थिटा बाय 1 प्लस साइन थिटा. डिनॉमिनेटरचं रॅशनलायझिंग करू म्हणजेच काय लिहिता येते, 1 मायनस साइन थिटा आणि 1 मायनस साइन थिटा. बघा मित्रांनो हे जर कडलं जशाच तशी व्हॅल्यू राहिलेली, कळालं मित्रांनो. हा जर राहिला तर हा क्वेश्चन जशाच तसा आहे की नाही मित्रांनो. हा मग आता बघा हा मल्टिप्लाय काय होते मित्रांनो, न्यूमरेटर मल्टिप्लाय टू न्यूमरेटर म्हणजेच 1 मायनस साइन थिटाचा होल स्क्वेअर. आणि खाली काय होते मित्रांनो, हा a प्लस बी ए मायनस बी म्हणजेच काय लिहिता येते, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय आहे मित्रांनो, साइन स्क्वेअर थिटा. पण आपल्याला माहित आहे, काय माहित आहे मित्रांनो आपल्याला, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा ला काय लिहिता येते मित्रांनो, 1 लिहिता येते. म्हणजेच हा साइन स्क्वेअर थिटा इकडे जर गेला तर कॉस स्क्वेअर थिटाला काय लिहिता येते, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. म्हणजेच अंडर रूट 1 मायनस साइन थिटाचा होल स्क्वेअर डिवायडेड बाय काय लिहिता येते इथं मित्रांनो, कॉस स्क्वेअर थिटा. हा रिझन आहे मित्र. राईट. मग ह्याला आपण जर बघायला गेल्या हा होल स्क्वेअर आहे म्हणजे हा स्क्वेअर रूट जाते की नाही मित्रांनो, इकडे लिहितो. म्हणजेच LHS काय आहे मित्रांनो, LHS हा स्क्वेअर रूट गेला 1 मायनस साइन थिटा आणि हा ह्याचा पण स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर गेला म्हणजेच हा काय मित्रांनो, कॉस थिटा. मग मी काय करतो, हा कॉस थिटानं 1 ला पण डिवायडेड करतो, साइन थिटाला पण डिवाइड करतो. म्हणजेच 1 बाय कॉस थिटा मायनस साइन थिटा बाय कॉस थिटा. मग आपल्याला माहित आहे रिलेशन 1 बाय कॉस थिटाला काय लिहिता येते मित्रांनो, सेक थिटा मायनस साइन थिटा बाय कॉस थिटाला काय लिहिता येते मित्रांनो, टॅन थिटा. म्हणजेच आपलं RHS प्रूव्ह झालं की नाही मित्रांनो. म्हणजेच LHS हा असेल म्हणजेच RHS काय मित्रांनो, सेक थिटा मायनस टॅन थिटा. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येते अंडर रूट 1 मायनस साइन थिटा डिवायडेड बाय 1 प्लस साइन थिटा ला काय लिहिता येते मित्रांनो, सेक थिटा मायनस टॅन थिटा. या प्रकारे प्रूव्ह झालेला आहे. राईट.